नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहर्ष स्वागत आपलं यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये. आणि विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत द्वितीय सत्र परीक्षा 2026साठी आता 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित विषयाची प्रश्नपत्रिका. पूर्णपणे ही प्रश्नपत्रिका बघणार आहोत. त्यासोबत विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या परीक्षेला सेकंड टर्म म्हणता किंवा सेकंड सेमेस्टर म्हणता, वार्षिक परीक्षा म्हणता, ॲन्युअल एक्झाम म्हणता, हिची गणित विषयाची प्रश्नपत्रिका ही मराठी माध्यमातून बघणार आहोत. इंग्लिश माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी व्हिडिओ लवकरच अपलोड केला जाईल किंवा चॅनलवरती जाऊन तुम्ही चेक करू शकता. तर चला विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओला सुरू करूया. तुम्ही वाचलं असेल इयत्ता 8वी द्वितीय सत्र परीक्षा 2026 विषय आहे गणित आणि गुण आहेत 50, वेळ आहे 2 तास. अनेक विद्यार्थ्यांना प्रश्न पडला असेल की हीच प्रश्नपत्रिका आमच्या पेपरमध्ये येणार आहे का? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर मी तुम्हाला थोड्या वेळात देणार आहे, त्यामुळे व्हिडिओला पूर्ण बघा. प्रश्न 1 मध्ये म्हटलेला आहे तुम्हाला, प्रश्न 1 मध्ये रिकाम्या जागा भरा. आता MCQचे टाईप प्रश्न दिला आहेत, रिकाम्या जागा भरायच्या आहेत. तर याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर स्क्रीनशॉट घेऊ शकता. व्हिडिओला आपल्याला लवकर समाप्त करायचं आहे, तर जिथे मी तुम्हाला सांगेल स्क्रीनशॉट घ्या तिथे तुम्ही स्क्रीनशॉट घेत चला. पहिला विद्यार्थी मित्रांनो, घनाकृतीने अवकाशातील व्यापलेल्या जागेचे माप म्हणजे त्या घनाकृतीचे टिंबटिंब होय. त्यानंतर आहे समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर टिंबटिंब. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला फक्त रिकाम्या जागा भरायच्या. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, डॅश 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 स्तंभालेखात सर्व स्तंभ 100 एकक उंचीचे घेतात. त्यानंतर आहे वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेस टिंबटिंब म्हणतात. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो, ज्या कोणांची मापे समान असतात ते कोन डॅश 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 असतात. त्यानंतर आहे मध्ये x बार बरोबर किती. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला फक्त काय करायचं, रिकाम्या जागा भरायच्या, स्क्रीनशॉट घेऊन टाका. त्यानंतर आहे खालीलपैकी कोणती 5 उपप्रश्न सोडवा असं म्हटलं आहे. कोणती 5 उपप्रश्न आपल्याला सोडवायची, प्रत्येकी प्रश्नासाठी 2 गुण दिलेले आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिला आहे एका समांतरभुज चौकोनाचा पाया 18 सेमी व उंची 11 सेमी आहे, तर त्याच्या चौकोनाचे क्षेत्रफळ काढा. क्षेत्रफळ काढायचे. त्यानंतर दुसरं आहे एका समभुज चौकोनाच्या 2 कर्णाची लांबी 15 व 24 सेमी आहेत, तर त्याचे क्षेत्रफळ काढा. त्यानंतर तिसरं आहे वर्तुळाची त्रिज्या 28 सेमी आहे, तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती. त्यानंतर चौथा आहे एका खोक्याची लांबी 20 सेमी, रुंदी 10.5 सेमी, उंची 8 सेमी असल्यास त्याचे घनफळ काढा. घनफळ काढायचे आहे. त्यानंतर पाचवा आहे भागाकार करा. भागाकार करायचा आहे 5x³ - 3x³ डिवायडेड बाय x². त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील समीकरण सोडवा. समीकरण सोडवायचं आहे 17p - 2 = 49. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, 7 मध्ये पुढील आकृतीत सारख्या खुणांनी दाखवलेले घटक एकरूप आहेत. ते त्रिकोण कोणत्या कसोटीने एकरूप आहेत व कोणत्या एक संगतीनुसार एकरूप होतात ते लिहा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ही आकृती आणि ती बघून तुम्हाला उत्तर लिहायचं. त्यानंतर आहे खालीलपैकी कोणती 4 उपप्रश्न सोडवा. आता 4 उपप्रश्न सोडवायचे विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येकी तुम्हाला 3 गुण आहेत. तर पहिला आहे एक समलंब चौकोनाच्या समांतर बाजूंची लांबी अनुक्रमे 8.5 सेमी व 11.5 सेमी आहे, त्याची उंची 4.2 सेमी आहे, तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ काढा. क्षेत्रफळ काढायचे. त्यानंतर आहे एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 176 चौरस सेमी आहे, तर त्याचा व्यास किती. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तिसरा तुम्हाला एका इष्टिकाचिती आकाराच्या साबणाच्या वडीचे घनफळ 150 घन सेमी आहे, तिची लांबी 10 सेमी व रुंदी 5 सेमी असेल, तर तिची जाडी किती असेल. त्यानंतर चौथा आहे एका त्रिकोणाच्या बाजू 45 सेमी व 39 सेमी व 42 सेमी आहेत, तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा. एका समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 29.6 चौरस सेमी व पाया 8 सेमी आहे, तर त्या चौकोनाची उंची काढा. अशा पद्धतीने काही प्रश्न आहेत. स्क्रीनशॉट घेत चला विद्यार्थी मित्रांनो. जिथे तुम्हाला समजत नसेल डायरेक्ट स्क्रीनशॉट घ्या आणि मग उत्तरे सोडवण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर 6 आहे पितळ या संमिश्रामध्ये तांबे व जस्त यांचे प्रमाण 13:7 असते, तर 700 ग्राम वजनाच्या पितळेच्या भांड्यात जस्त किती असेल. त्यानंतर प्रश्न 4 आहे खालीलपैकी कोणती 5 उपप्रश्न सोडवा. तर विद्यार्थी मित्रांनो, 20 गुणांसाठी हा प्रश्न आहे. पहिला आहे भागाकार करा. भागाकार व बाकी लिहा. आता भागाकार करायचा आहे व बाकी पण लिहायचे आहे. त्यामध्ये आहे तुम्हाला प्रश्न दिला 3x + 2x² + 4x³ डिवायडेड बाय x - 4. त्यानंतर दुसरं आहे मॉडेल हायस्कूल नांदपूरने राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात मागील 20 वर्षात सादर केलेल्या विज्ञान व गणित प्रकल्पांची संख्या खालीलप्रमाणे आहे. यावरून वारंवारता सारणी तयार करून सामग्रीचा मध्य काढा. मध्य काढायचं आहे, तुम्हाला दिलेला आहे डेटा तुम्ही बघू शकता. त्यानंतर आहे एका मेंढपाळाकडे 200 मेंढ्या असतील, दरवर्षी त्याच्या संख्येत 20% वाढ होत असेल, तर 2 वर्षानंतर त्याच्याकडे किती मेंढ्या असतील. त्यानंतर चौथा आहे एका समभुज चौकोनाचा एक कर्ण 30 सेमी असून त्याचे क्षेत्रफळ 240 चौरस सेमी आहे, तर त्या चौकोनाची परिमिती काढा. त्यानंतर आहे 5वा शेजारी दिलेल्या आकृतीत काही मापे दर्शवली आहेत, त्यावरून ABCDचे क्षेत्रफळ काढा. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगायला आवडेल हा जो काही तुम्हाला दिलेला आहे, जसं की
आकृतीमध्ये तुम्हाला मापे दर्शवली आहे, त्यावरून तुम्हाला ABCDचे काय करायचे, क्षेत्रफळ काढायचं आहे. आता शेवटचे 2 प्रश्न राहिले. ते प्रश्न रीड करण्याआधी तुम्हाला सांगायला आवडेल की आता अनेक विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो, सर हाच पेपर येणार आहे का? तर विद्यार्थी मित्रांनो, अनेक साऱ्या स्कूलमध्ये हा पेपर येऊ शकतो, परंतु खूप साऱ्या शाळांमध्ये येईलच असं नाही. त्यामुळे हा प्रश्नपत्रिका, ही प्रश्नपत्रिका तुम्ही फक्त सराव म्हणून अभ्यासा, जेणेकरून तुम्हाला अधिक फायदा होईल. आणि मोस्ट ऑफ क्वेश्चन जे असतील ते सिमिलरच तुम्हाला बघायला मिळणार आहे, त्यामुळे खूप जास्त हेल्प तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो होणार आहे. आणि मला तुम्हाला पर्सनली सजेस्ट करायला आवडेल की क्वेश्चन पेपर पेड आहे, म्हणजे आम्ही पैशांवरती विकत घेतलेली आहे, तुम्हाला यूट्यूबवरती फ्रीमध्ये बघायला मिळते. सो व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण पुढेही तुम्ही 9वीला जाणार तेव्हा आम्ही तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन्स वगैरे अशा प्रश्नपत्रिका तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत. त्यामुळे आत्ताच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला PDF पाहिजे असेल ना, तर PDF तुम्हाला पैशांवरती डाउनलोड करायला लागतं. त्यामुळे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये PDFची लिंक दिलेली आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर डाउनलोड करू शकता. मराठी, हिंदी, इंग्लिश, मॅथ 1, मॅथ 2, सायन्स 1, सायन्स 2, इतिहास, भूगोल, हिस्ट्री, सर्व विषयाची प्रश्नपत्रिका तुम्हाला त्यामध्ये बघायला मिळते. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, डाउनलोड करू शकता. कशी प्रोसेस असणार आहे, तर मास्टर वेब ॲपला डाउनलोड करा आणि त्यामध्ये 8वीचा वर्ग निवडा, द्वितीय सत्र परीक्षा निवडा, त्यामध्ये या प्रश्नपत्रिका बघायला मिळतील. पण त्यासाठी पैसे भरायला लागतील. व्हिडिओ यूट्यूबवरती फ्री मिळत आहे, तर फ्रीमध्ये बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा. तर बघूया काय प्रश्न दिला आता. 6वा आहे, एका वर्तुळाचे केंद्र C असून त्याची त्रिज्या 10 सेमी आहे. त्या वर्तुळाच्या एका जीवेची लांबी 12 सेमी असेल, तर ती जीवा केंद्रापासून किती अंतरावर असेल? त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो 7वा प्रश्न, 8 दराने होणारे 20,000 रुपयांवरील 2 वर्षाचे सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यांतील फरक काढायचा आहे. अशा पद्धतीने प्रश्न. जिथे तुम्हाला समजलं नसेल, व्हिडिओला थोडं बॅक घ्या, स्क्रीनशॉट घ्या, जेणेकरून तुम्हाला समजून जाईल आणि प्रश्नही तुम्हाला समजून जाईल. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, ही प्रश्नपत्रिका होती द्वितीय सत्र परीक्षा म्हणजेच ॲन्युअल एक्झाम, सेकंड टर्म एक्झामिनेशनच्या 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित विषयाची. तुम्हाला ही प्रश्नपत्रिका खूप हेल्प करेल अशी अपेक्षा बाळगतो. काही प्रश्न असेल कमेंट सेक्शनमध्ये विचारा. या व्हिडिओला तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि त्यासोबत सबस्क्राईब, पुन्हा एकदा सांगतो सबस्क्राईब खूप इम्पॉर्टंट आहे, सबस्क्राईब करा. आणि पुन्हा एकदा सांगतो, सरावासाठी म्हणूनच ही प्रश्नपत्रिका तुम्हाला अभ्यासायची आहे. चॅनलवरती ऑलरेडी तुम्हाला विज्ञान विषयाची, इतिहास आणि भूगोल विषयाची एकत्रित पद्धतीने प्रश्नपत्रिका अपलोड केलेली आहे. त्यासोबत विद्यार्थी मित्रांनो, मराठी आणि हिंदी, इंग्लिश विषयाची देखील पेपर चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळतील. डिस्क्रिप्शनमध्ये लिंकही टाकण्याचा प्रयत्न करेल. सो विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांना गणित विषयाच्या पेपरसाठी, द्वितीय सत्राच्या पेपरसाठी खूप शुभेच्छा. या व्हिडिओला इथेच थांबवतो. धन्यवाद.